नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण झणझणीत चटपटीत असा कट वडा बनवूया। इथं वड्यासाठी लागणारा कट म्हणजे हा प्लेन रसा असतो किंवा त्यात आवडीनुसार मटकी किंवा वाटाणा किंवा मोड आलेले मूग सुद्धा आपण घालू शकतो। तर इथे आज मी कटासाठी मटकी घेतलेली आहे आणि वाटण्यासाठी हे साहित्य आहे। कांदे घेतलेले इथे मी 5-6 कांदे घेतलेले आहेत चिरून, एक टोमॅटो, खोबरं, 15 ते 20 पाकळ्या लसूण आणि थोडंसं आलं। आता सगळ्यात पहिले आपण हा कांदा काळा करून घेणार आहोत। कांदा परतण्यासाठी इथे मी कढई तापायला ठेवलेली आहे। तेल घालू, कढईत तेल घालू, थोडंसं परतायला कांदा टाकू। वड्यांसाठी 1 किलो बटाटे असे उकडून घेतलेले आहेत आणि वड्यांच्या वाटण्यासाठी मिरच्या घेतलेल्या आहेत। या 20 ते 25 मिरच्या आहे। चवीनुसार मीठ, आलं, लसूण आणि वाटणात मी असा थोडासा पुदिना घालणार आहे आणि एक अर्ध लिंबू। लिंबू घातल्यामुळे पुदिना काळा पडत नाही आणि आपलं वाटण काळे होणार नाही, त्यामुळे म्हणून वाटणात लिंबू घालायचं। आणि फोडणीसाठी हळद, मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता। कांदा असा व्यवस्थित लालसर करून घ्यायचा, म्हणजे आपल्या कटाला एक छान कलर येतो। वडे डिप करण्यासाठी जे बॅटर बनवणार आहे त्यासाठी इथे मी अर्धा किलो डाळीचं पीठ घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ आणि थोडासा सोडा घेतलेला आहे। कांदा परतेपर्यंत आपण हे डाळीच्या पिठाचं बॅटर बनवून ठेवूया, म्हणजे ते थोडंसं भिजेल पण। त्यासाठी मी इथे मीठ घालते आणि हा सोडा। वड्यांसाठी बॅटर बनवलं की हे चांगलं असे 1-2 मिनिट आपण चांगलं फेटून घेऊ, म्हणजे वड्यांचं एकदम कव्हर असं छान होतं। 2 मिनिट झालेले आहेत। आता आपण हे बॅटर असं थोडा वेळ झाकून ठेवूया। कांदा आपला चांगला तळून झालेला आहे, चांगला लालसर कांदा झालेला आहे। आता आपण यातच खोबरं घालू। खोबरं घातल्यानंतर आपण यातच टोमॅटो घालू आणि अगदी थोडंसं परतून घेऊ। आता आपण लसूण टाकू आणि गॅस बंद करू आणि हे वाटण गार करून घेऊ। आता आपण कटासाठी लागणारं वाटण आधी वाटून घेऊ। कांदा एकदम गार झालेला आहे। या वाटणातच मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, अशा कोथिंबीरीच्या काड्या पण वाटणात घेतलेल्या आहे आणि कढीपत्ता पण मी वाटणातच घालणार आहे। वाटण आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं। वाटण असं थोडंसं बारीक झाल्यानंतर थोडं पाणी घालून चांगली बारीक पेस्ट तयार करून घ्यायची। वाटण असं एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे। आता आपण कट तयार करून घेऊया। कट तयार करण्यासाठी ते वाटून घेतलेलं आहे। काळा मसाला, हळद, गरम मसाला, धनेपूड, मीठ, मोहरी आणि जिरे। कढई तापायला ठेवलेली आहे। आता आपण त्यात फोडणीसाठी तेल घालू। तेल जरा थोडंसं जास्तच घालायचं, कारण अशी कटाला अशी वरतरी आली पाहिजे। तेल तापलेलं आहे, आता आपण मोहरी घालू। मोहरी चांगली तडतडली की मी जिरे घालते।
मोहरी तडतडली, आता जिरे घालते, थोडासा हिंग आणि हे वाटलेलं काळं वाटण. वाटण चांगलं तेलात परतून घ्यायचं. आता आपण या वाटणातच सगळे मसाले घालणार आहोत. पहिला हा काळा मसाला, नंतर हळद, ही धनेपूड, हा गरम मसाला, आणि मीठ. वाटण अगदी 1 मिनिटभर आपण परतून देऊ आणि मग या वाटणात गरम पाणी करून घालू, कारण ते गरम पाणी घातल्याने आपल्याला तर्री पण चांगली येते या कटाला आणि चव पण चांगली लागते. अशा गरम वाटणात कधीच गार पाणी घालायचं नाही. मग भाजीला किंवा अशा कट करतो, आमटी करतो त्याला, मग तर्री येत नाही गार पाण्याने. तर आपलं वाटण चांगलं परतलेलं आहे. आता या वाटणात आपण गरम पाणी घालूया. आपल्याला घट्ट पातळ जसा पाहिजे तसा कट तयार करून घ्यायचा. आणि वरतून ही मटकी घालायची. कट हा वड्याचा कट हा पातळच असतो. अशा रीतीने आता आपण या कटावर झाकण ठेवून, कढईवर झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं आपण हे शिजवून घेऊ मटकी ह्यात कटात चांगली. आता आपण वड्यांसाठी लागणारं वाटण वाटून घेऊया. सगळ्यात पहिलं आपण मिरच्या, आलं आणि लसूण वाटून घेऊ. मीठ, आलं लसणाबरोबरच मीठ पण घातलं या वाटणात. असं हे वाटण जाडसर वाटून झालेलं आहे. आपण आता यातच पुदिना घालू. आता आपण पुदिना घातला, आता आपण यातच लिंबू पिळून घेऊ. असं हे जाडसर वाटण वाटून घेतलेलं आहे. आता वड्यांसाठी आपण हे बटाटे बारीक करून घेऊया. वड्यांसाठी बटाटे जास्त उकडून नाही द्यायचे, नाहीतर मग वडे तळताना व्यवस्थित तळता येत नाही, वड्याची टिक्की व्यवस्थित होत नाही. म्हणून बटाटे जास्त नाही उकडून द्यायचे. वड्यांसाठी इथे मी बटाटा जास्त बारीक नाही केलेला. वड्यांसाठी लागणारं वाटण आता आपण परतून घेऊ. त्यासाठी कढई तापायला ठेवलेली आहे. तेल घालते. तेल तापलेले आहे. आता मोहरी घालते, जिरे, गॅस बारीक करते, हिंग आणि कढीपत्ता आणि वाटलेलं वाटण घालते. आपण ह्या पुदिना आणि मिरचीच्या वाटणात आपण लिंबू पिळल्यामुळे वाटण अजिबात काळं झालेलं नाही आहे. म्हणून हे चटणी वाटताना पुदिन्याची किंवा असं वाटणात घालताना नेहमी वाटणात थोडंसं लिंबू पिळायचं.
आता हळद, आता आपलं हे वाटण परतून झालेलं आहे. आता आपण हे वाटण बटाट्यात घालू. आता हे वाटण घातलेलं आहे. आपण अर्ध लिंबू वाटणात घातलं होतं. आता हे अर्ध लिंबू आपण या बटाट्याच्या पिळून घेऊ. ही थोडीशी साखर आणि कोथिंबीर. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. हे वाटण बटाट्यात असं व्यवस्थित हातानेच मिक्स करून घ्यायचं, म्हणजे ते बटाट्याला सगळं व्यवस्थित लागतं. पुदिन्यामुळे बटाट्याला एक छान चव येते. जास्त थोडेसे बटाटे मोठे राहिले असेल तर असंच हाताने बारीक करून घ्यायचे. बटाटे जास्त उकडले नाहीमुळे असं मस्त घट्ट असं बटाट्याचं हे सारण तयार होतं. आता आपण याच्या छोट्या छोट्या वडे बनवून घेऊया. आता आपल्याला पाहिजे तेवढे लहान मोठे आपल्याला आवडतील तशा साईजचे आपण वडे थापून घेऊया. आता आपण एवढे झालेले आहे या टिक्क्या. आपण आता वडे तळून घेऊया. वडे तळण्यासाठी इथे मी तेल तापायला ठेवलेलं आहे. आपलं हे डाळीचं पीठ पण आता चांगलं भिजलेलं आहे. मला थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून थोडंसं पाणी घालते. पाणी डाळीच्या पिठात एकदम टाकायचं नाही, असं थोडं थोडं करूनच टाकायचं पाणी. तेल चांगलं तापलेलं आहे. आता आपण वडे तळून घेऊया. असे लालसर वडे काढून घ्यायचे. वडे जास्त लाल नाही करायचे. आपले अशा या कलरचे झाले की वडे काढून घ्यायचे. अशाच पद्धतीने आपण बाकीचे वडे पण तळून घेऊया. असं दोन्ही बाजूने व्यवस्थित वडे तळून घ्यायचे. आता हे वडे काढून घेऊ. अशाच पद्धतीने आता आपण सगळे वडे तळून घेऊ. आता आपले 10 मिनिट झालेले आहेत. आता आपण मटकी शिजली का बघू. आपल्या या मटकीच्या कटाला चांगली तरी आलेली आहे. आता आपण मटकी शिजली का बघू. मटकी पण चांगली शिजलेली आहे. आता आपण कटावर कोथिंबीर घालू. आणि गॅस बंद करू. आता अशी आपल्या कटावर अशी छान तर्री आलेली आहे. आता हा मटकीचा कट आपण वड्यांसोबत सर्व करू. अशा पद्धतीने आपला हा कट वडा तयार झालेला आहे.
तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.